तर नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवत आहे बोकड्याची बिर्याणी. तर अगोदर तर मी आता सध्या कांदा हे करत आहे, भाजत आहे, म्हणजे तळत आहे, भाजत आहे. तुम्ही समजून घ्या. हा थोडा जास्त अजून गोल्डन झाला की बंद करतो. आणि अजून यामध्ये मी मॅरिनेट केलेलं आहे मटण बोकड्याचं. यामध्ये चिकन मसाला आहे, मीठ, मिरची, हळद आणि अद्रक, लसण, तीळ आणि कोथिंबीर याचा पेस्ट आहे आणि टमॅटो याचा पेस्ट यामध्ये आहे. आणि इथे आता सध्या कांदा हे करते. आपल्याला दम टाईप बनवायचा आहे, मटन दम बिर्याणी बनवत आहे मित्रांनो आता. तर नक्कीच आपला ब्लॉग जो आहे पूर्ण बघा. तसा मी पाठ करत करत हे करू, कारण इंस्टावरती पूर्ण जात नाही आणि तसं यूट्यूबवरती तर मी पूर्णच बनवणार आहे. तर कशी म्हणजे बनती, कशी व लागती याची मी आज कल्पना करू शकतो. कारण लास्ट मी हप्त्यात हे बनवलं होतं, चिकनची भाजी. ती खूप छान झाली होती, खूप मस्त झाली होती. बट आज बोकड्याचं मटण आहे आणि तेही पावशेर, आणि तेही 200 रुपये पावशेर आणलेलं आहे. आणि आता बघूया कशी बनती, काय बनती. याला थोडा अजून गोल्डन होऊन देतो आणि नंतर तुम्हाला सामोऱ्या भेटतो. ओके. तर मित्रांनो, आता लो फ्लेमवरती याला गरम होऊन द्यायचं. यामध्ये मसाले वगैरे मी जे या मटण त्याच्यात टाकलेले, आणि प्लस हे कांद्या, त्याच्यात मिरच्या, जिरा, हे काय म्हणतात त्याला, तेजपत्ता वगैरे इन्ग्रेडियंट्स टाकलेले आहे. आणि याला 6 ते 7 किंवा 6 ते 7 मिनिट आपण असंच लो फ्लेमवरती मॅरिनेट होऊन देण्यासाठी सोडून देत आहे. कारण ते तोपर्यंत शिजेल व आपण आता राईसची तयारी करूया. ओके. यामध्ये मी शिफ्ट केलेलं आहे. हे बघा, या इथं आपलं होत आहे ते. आणि या इथे आता आपण जे मसाल्याचं होतं त्याच्यातच अगोदर तांदूळ धुवून घेऊ, म्हणजे कसं अडचण नाही राहते. 4 मुठ्ठी तांदूळ घेतलेले आहे मी. जर मला वाटले तर मला असं वाटतं ते अजून एक मुठ्ठी टाकून द्यावे तांदूळ. बट मला असं गरज नाही पडणार सहसा, कारण हे भरपूर होतील यामध्ये. चला, तर अजून सामोऱ्या जाण्यासाठी आपल्याला अजून खूप काही बाकी आहे. तर तोपर्यंत हे मटण जे आहे थोडं होऊन देऊ चांगलं. आणि तोपर्यंत हे तांदूळही मी धुवून घेतो आणि मग तुम्हाला पुन्हा भेटतो. आपलं काहीच बाकी नाही राहिलेलं आहे, सर मी खाली ठेवून देतो. आता फक्त आपल्याला बाकी तांदूळ टाकणे बाकी, आणि त्याच्यात पाणी वगैरे टाकून तांदूळ टाकून बस आपली बिर्याणी रेडी होईल काही मिनटात, 10-15 मिनटात. तोपर्यंत मी बघतो आता मटण थोडंफार शिजलं का नाही. हे तांदूळ मी धुवून घेतलेले आहे. आपण बासमती तांदूळच वापरतो बरं. हां, कारण राईसमध्ये नो कॉम्प्रोमाइज. जर जास्त जगायचं तर चांगल्या क्वालिटीचा खा आणि क्वालिटीत राहा. चला बघूया. कारण मी व्हिडिओ कोण बनवते माहिती आहे का? माझा शाळेतला एक मित्र आहे. तो म्हटला की बाबा, खूप दिवस झाले तू काही बनवण्याचा व्हिडिओ नाही टाकला, यामुळे मी हा व्हिडिओ टाकत आहे. थँक्स फॉर वॉचिंग. आणि सामोरे आपण अजून बघूया. थँक्यू. आपलंही आता जस्ट 2-4 मिनिटात शिजून जाईल. मी थोडंसं टेस्ट करून बघितलं, थोडं शिजलेलं आहे, म्हणजे भरपूरच शिजलंय. आणि अजून तर पाणी बी टाकणे, पुन्हा तांदूळ बी, म्हणजे तोपर्यंत अजूनच शिजेल. यामुळे मला असं वाटतं अजून 1-2 ग्लास पाणी देतो टाकून, तोपर्यंत तांदूळही शिजतील. चला, पाणी मी टाकून दिलंय. आता यामध्ये फक्त आपल्याला राईस टाकायची. राईस आता थोड्या वेळात आपलं बनल्यानंतर डायरेक्ट जेवायला भेटू. थैंक यू फॉर वॉचिंग एंड प्लीज़ लाइक, सब्सक्राइब एंड देन अगर यूट्यूब पे देख रहे हो तो लाइक, सब्सक्राइब, कमेंट एंड शेयर. एंड इंस्टाग्राम पे अगर देख रहे होंगे तो लाइक, कमेंट, शेयर एंड फॉलो फॉर एनी और म्हणजे जे तुम्हाला वाटेल. म्हणजे जसं अजून तुम्हाला जर बघायचे असतील, कोणाला अगर शिकायचं जरी असेल, तर मला इंस्टावरती मेसेज करा किंवा यूट्यूबवरती मला कॉमेंट करा. मी कॉमेंट वाचाल आणि तुम्हालाही शिकवेल, ज्याने
आपण स्वतःही स्वतःचं कसं बनवायचं हे शिकू शकतो आणि आपल्या आई वडिलांनाही सांगू शकतो की बघा मी सुद्धा बनवू शकतो, मला गरज नाहीये की तुम्हीच बनवलं आणि मग मी उपाशी राहू का, असं ताण नाही घ्यायचं. बिर्याणी एक नंबर झालेली आहे. मी नेमकीच एक प्लेट खाल्ली आणि आता ही सेकंड प्लेट आहे. एक नंबर झालेली आहे, मला खूप आवडलेली आहे. आणि धन्यवाद तुमचा की तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघितला, याबद्दल कोटी कोटी धन्यवाद. यूट्यूबवरती जर बघत असाल तर हे करा सबस्क्राईब वगैरे आणि इंस्टावरती फॉलो. थँक्यू फॉर वॉचिंग. थँक्स.